मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत, त्याचाच विचार करून दुःखी होत असतो. पण देवाने आपल्याला जे अनमोल शरीर आणि आयुष्य दिलं आहे, त्याची किंमत आपण सहजपणे विसरून जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशी एक हृदयस्पर्शी गोष्ट शेअर केली आहे, जी ऐकून तुमचा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून जाणार आहे. तुम्हाला कधी असं वाटतं का, की माझ्याच आयुष्यामध्ये इतकी संकटं का बरं येतात? तिच्याकडे बघ, किती छान सुंदर घर आहे, बंगला आहे. आणि तिच्याकडे बघ, तिचा नवरा किती छान आहे. त्याची किती भारी नोकरी आहे. देवा, नशीब दिलं तर असं दे. माझ्याकडे तर काहीच नाहीये. जर तुमच्याही मनामध्ये असेच विचार येत असतील, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. मिरर वर्क हिलिंग चॅलेंजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहे, जी व्यक्ती कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायला निघाली होती. पण फक्त एका प्रसंगाने त्याचं अख्खं आयुष्य बदललं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत मिरर मॅजिक आणि डायरी सिक्रेट शेअर करणार आहे, जे तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा जणू चुंबकीय आकर्षण तयार करेल. गोष्ट आहे एका नदीकाठची. एक शेतकरी, सधन असा शेतकरी होता. परंतु काही कारणांमुळे तो कर्जबाजारी झाला होता. तो एका नदीकाठावर अगदी दुःखी, कष्टी आणि हताश होऊन बसला होता. दुष्काळ पडला होता, शेतात धान्य पिकलं नव्हतं. डोक्यावर कर्जाचा भला मोठा डोंगर होता. शेवटी कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात तिथून एक साधू चालले होते. त्यांनी शेतकऱ्याला विचारलं, "काय झालं बाळा? एवढा का रडतो आहेस?" शेतकऱ्याने रडत रडत आपली सगळी व्यथा सांगितली आणि म्हणाला, "मला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीये." साधू महाराज हसले आणि त्याला म्हणाले, "ठीक आहे, तुला आत्महत्याच करायची आहे ना? पण फक्त आज करू नको, उद्या कर. आता माझ्यासोबत तू चल." साधू महाराज त्याला एका मोठ्या सावकाराकडे घेऊन गेले. सावकाराच्या कानामध्ये साधू महाराजांनी काहीतरी सांगितलं आणि तो सावकार लगेच शेतकऱ्याला म्हणाला, "अरे, तू आत्महत्या तर करणार आहेसच ना? तर मग एक काम कर, तुझा एक डोळा मला दे, कारण माझ्या मुलाला डोळा नाहीये. त्या बदल्यात मी तुला हवी तेवढी रक्कम द्यायला तयार आहे." शेतकरी एकदम दचकला. "छे छे, मी माझा डोळा नाही देऊ शकत." सावकार म्हणाला, "बरं ठीक आहे, तुझी एक किडनी तरी मला दे. माझ्या आईच्या किडन्या निकाम्या झालेल्या आहेत. सांग बरं काय किंमत घेशील?" शेतकरी वैतागून म्हणाला, "नाही, मला 2 लहान मुलं आहेत. मग मी माझे अवयव कसे काय देऊ? आणि त्या लहान मुलांचा सांभाळ कोण करणार?" सावकार हसला आणि म्हणाला, "अरे पण तू तर आत्महत्या करणार होतास ना? मग तुझ्या या शरीराचा काय उपयोग आहे?" सावकार हळू त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची मागणी करायला लागला आणि त्यासाठी तो मागेल ती किंमत द्यायला तयार होता. तेव्हा कुठे त्या शेतकऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याला जाणीव झाली, की त्याचं शरीर हे किती अनमोल आहे ते. तेव्हा त्या सावकाराने एक गुपित उघडं केलं, की तो म्हणाला, "काही वर्षापूर्वी मी सुद्धा तुझ्यासारखाच आत्महत्या करायला निघालो होतो. परंतु या साधू महाराजांनी मला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि आज मी एक समृद्ध आणि आनंदी आयुष्य जगत आहे." शेतकऱ्याला आपली चूक समजली. त्याला वाटत होतं, की जगामध्ये सगळ्यात दुःखी तोच आहे. पण खरं तर हजारो लोक अशा परिस्थितीतून जात असतात. गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची. त्याने ईश्वराचे आभार मानले. त्याला कृतज्ञतेची जाणीव झाली. हो, कृतज्ञता. हा शब्दच किती जादुई आहे, हो की नाही? मैत्रिणींनो, तुमच्यातील काही जणी नेहमी स्वतःला काहीतरी शिकत राहण्याचा प्रयत्न करत असतात, नव्याने घडवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही जणी नेहमी सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी तक्रार करत राहतात. माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, ती गोष्ट नाहीये. त्या व्यक्तीकडे किती चांगली गोष्ट आहे. तिच्याकडे किती सुंदर घर आहे, तिच्याकडे बंगला आहे, तिच्याकडे गाडी आहे. फक्त माझंच नशीब खराब आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत, त्या आपल्या नैराश्याचं कारण बनत असतात. पण दैवाने आपल्याला जी पंचज्ञानेंद्रिय दिली आहेत, त्याचा आपण कधी विचार करतो का? विचार करा, ज्यांच्याकडे डोळे नाहीत, त्यांना हे सुंदर असं जग बघता येत नाही. आपल्याकडे एक छानसं घर असतं, छान आपल्याला चांगली मुलं असतात, प्रेम करणारा एखादा जोडीदार असतो, एखादी चांगली नोकरी असते किंवा व्यवसाय असतो काही जणांकडे. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहायला सुरुवात करता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की तुमच्याकडे कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, धन्यवाद किंवा थँक या शब्दामध्ये एक चुंबकीय अशी शक्ती आहे. ग्रॅटिट्यूड आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे कृतज्ञता आणि समृद्धी या दोघी बहिणी आहेत, ज्या नेहमी एकमेकांच्या हातात हात घालून येतात. तुम्ही जितके जास्त कोणत्याही गोष्टींविषयी कृतज्ञ राहाल, तितक्या चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती, सुख आणि यश तुमच्या आयुष्याकडे खेचलं जाईल. पटतंय का तुम्हाला?
आता तुम्ही म्हणाल, की आम्ही नक्की काय करायला हवं? तर अगदी साध्या गोष्टी आहेत. रोज सकाळी डोळे उघडल्यापासून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करू शकता. अगदी कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती किंवा समुद्र वसने देवी, पर्वतस्थन मंडली म्हणजे जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी धरणी मातेचे आभार माना. तुम्हाला मिळालेल्या सुंदर झोपेबद्दल देवाचे आभार माना. तुम्हाला आजचा जो सुंदर दिवस देवाने बहाल केलेला आहे, त्यासाठी त्याचे आभार माना. तुमच्याकडे काम करायला येणारे कर्मचारी किंवा तुम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये गेलात, तर तिथले वेटर, तुमचे मित्र, तुमचे कुटुंबीय, जी लोकं तुम्हाला मदत करतात, त्या सगळ्यांचे मनापासून आभार माना. अगदी रात्री झोपताना सुद्धा पूर्ण दिवस आठवा. एखादी वाईट जरी घटना घडलेली असेल, तरी त्याचे सुद्धा आभार माना. कारण त्यातून सुद्धा तुम्हाला काहीतरी धडा मिळालेला आहे, शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करा. आजच्या मिरर वर्कमध्ये काय करायचं आहे यासाठी तुम्ही उत्सुक असाल, तर आजपासून आपण एक नवीन सवय लावूया. आजपासून तुम्हाला आरशासमोर उभं राहायचं आहे आणि स्वतःकडे पाहून स्वतःला एक छानसं स्मित हास्य द्या आणि स्वतःला सांगा, की "मी कृतज्ञ आहे तुझ्या सुंदर हास्यासाठी. मी कृतज्ञ आहे माझ्या निरोगी शरीरासाठी. मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर कुटुंबासाठी किंवा माझ्याकडे ज्या काही सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. तसंच मला माझ्या आयुष्यात ज्या काही वाईट घटना घडतात, त्यासाठी सुद्धा मी कृतज्ञ आहे." आज डायरीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? तर रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तरी गोष्ट अशी लिहा, की ज्यासाठी तुम्हाला मनापासून कृतज्ञता वाटते आणि स्वतःला ही स्वयंसूचना नक्की द्या, की आजचा दिवस हीच जीवनाकडून मिळालेली पवित्र देणगी आहे. मी दोन्ही हात पसरून या ब्रह्मांडातील वैश्विक शक्तींनी दिलेलं सगळं वैभव जे आहे ते स्वीकारते. हे ब्रह्मांड मला प्रत्येक मार्गाने सहकार्य करते. मी एका सुरक्षित, समृद्ध आणि प्रेमाच्या विश्वात आहे. मी शांतपणाने, समाधानाने आणि आनंदाने जीवनातील प्रत्येक सुखाचा अनुभव घेत आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. मैत्रिणींनो, आजची ही गोष्ट आणि कृतज्ञतेची ही जादू तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही देवाचे आभारी आहात आणि त्यासाठी थँक यू लिहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण आपण जितका आनंद वाटू, तितका तो आपल्याकडे परत येत राहणार आहे. अशाच प्रेरणादायी आणि स्वतःला ओळखणाऱ्या व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करत राहा. थँक यू.